अपघात किंवा गंभीर आजारांमध्ये रक्ताची गरज असते. अशा संकटावर मात करण्यासाठी रक्तदानाचे योगदान अनमोल आहे. जेव्हा आपण रक्तदान करतो तेव्हा आपण कोणाला तरी जीवदान देत असतो. माझ्या वाढदिवसानिमित्त मी गेली 6 वर्षे हा उपक्रम राबवतोय. त्यामुळं मला कोणाला तरी जीवदान दिल्याचं समाधान प्राप्त होत असल्याचं ध्येयप्राप्ती अकॅडमीचे संस्थापक केतनराजे चव्हाण यांनी केलं. राधान तालुक्यातील केळुशी बुद्रुकपैकी सुतारवाडी इथल्या ध्येयप्राप्ती करिअर अकॅडमीमध्ये अकॅडमीचे संस्थापक केतनराजे चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. अध्यक्षस्थानी राशिवडे गावचे माजी सरपंच युवा नेते सागर धुंद्रे होते. यावेळी बोलताना केतनराजे चव्हाण यांनी आपल्या जीवनामध्ये आलेल्या विविध अनुभवांचा कथन करत रक्तदान शिबिर घेण्यामागचा उद्देश स्पष्ट केला. यावेळी त्यांनी आपण अकॅडमीच्या माध्यमातून अनेक युवक युवतींना त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी मार्गदर्शन करत असतो. हे करत असताना समाजाच्या प्रत्येक घटकाला उपयोगी पडण्याच्या उद्देशानं हा उपक्रम राबवला असल्याचं सांगितलं. पण याच्या माध्यमातून माझ्याकडे तुम्ही बघशील तर सगळी तरुण पिढी माझ्याकडे आकर्षित आहे की रक्तदान करण्यासाठी. पण त्याच्या माध्यमातून मुलांना एक चांगलं वळण पण लागते. काहीतरी आम्ही केलं ना, आमचं म्हणजे कोणाचा जीव असते हे कुठं वाया जायच नाही. त्यांच्याकडून केक आणणे किंवा बुके घेणे ह्याचा हा वायफळ खर्च आहे. ते शेवटी कचऱ्याच्या ह्याच्यातच जातो. पण तिकडे ते टाकण्यापेक्षा ही वस्तू कशा आहेत कुणाला तरी जीवदानी उपयोग आहे. त्यानंतर त्यांच्याकडे काही लोक असे आहेत की फक्त भेट स्वरूपात रक्तदान करायला नाही होते पण भेट तरी देऊन जातात. पण भेट स्वरूपात म्हणलं तर आपल्याला ते वया वगैरे आपल्याला भेट देऊन जातात. ह्याचा उपयोग काय आपण करतोय तर ते उपयोग आपण ज्या अतिदुर्गम भागात शाळा आहेत त्या ठिकाणी जाऊन आपण भेट द्यायची. त्या 26 जानेवारी किंवा 15 ऑगस्ट या ह्या कार्यक्रम धरून त्या ठिकाणी ते आपण वितरण करायचं. यावेळी सागर धुंद्रे यांनीही त्यांच्या उपक्रमाचं कौतुक केलं. या प्रसंगी 115हून अधिक रक्तदात्यांनी रक्तदान करून केतनराजे चव्हाण यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. त्याचबरोबर अनेक लोकांनी वह्यांच्या स्वरूपात शुभेच्छा दिल्या. या जमा झालेल्या वह्या गोरगरीब विद्यार्थ्यांना वाटप करत असल्याचं आयोजकांच्याकडून सांगण्यात आलं. यावेळी ध्येयप्राप्ती अकॅडमीचे उपाध्यक्ष चेतन चव्हाण, सचिव आरती चव्हाण, केतनराजे युवा फाउंडेशनचे अध्यक्ष प्रवीण कांबळे यांच्यासह वैभवलक्ष्मी ब्लड बँकेचे कर्मचारी, अकॅडमीचे विद्यार्थी विद्यार्थिनी, केतनराजे चव्हाण यांचा चाहता वर्ग उपस्थित होता.